वाह ग्रँड वेलकम फायनल मॅच साठी हे 11 योद्धे मैदानाच्या आतमध्ये युद्धासाठी झाले तयार। आघाडीची जोडी समीर माली आणि राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरतोय। एकीकडे पॉकेट डायनामाइट समीर माली तर दुसरीकडे कंपोज आणि आक्रमक बॅटर राकेश पाटील। मजा येणाऱ्या मॅच मध्ये एकीकडे कासगाव दुसरीकडे भडवल, एकीकडे करण लहाने दुसरीकडे राकेश पाटील, एकीकडे राज लहाने तर दुसरीकडे समीर माळी। मजा येणाऱ्या मॅच मध्ये या अंतिम टप्प्यामध्ये आपण येत आहोत। यासाठी केला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा। एकीकडे आपण पाहिलं तर वांगणी बदलापूर परिसराला सध्या तरी रिप्रेझेंट करत असताना मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ, तर दुसरीकडे संपूर्ण कर्जत तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना बडवल B+ हा संघ, विजय शेठ गोमारे यांना पुरस्कृत केलेला बडवल B+ हा संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहतात। आणि जशी ऍक्शनला सुरुवात होईल या मेगा मुकाबल्यासाठी या आपण वळूयात आजच्या दिवसातील ज्यानं या संपूर्ण स्पर्धेला लीड केलेलं आहे तसे सिनियर कॉमेंटेटर आमचे अगदी जवळचे मित्र रोशन संते सर यांच्याकडे वळूयात। थँक्यू सो मच। थैंक यू सो मच। थँक्यू सो मच। टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघांसाठी मेगा फायनल। आणि पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, थोडेसे फंबल झाले आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा। KL गोलंदाजी मार्क वरती करण लहाने, समीर आणि राकेश ही जोडी आहे। 3 षटकांचा सामना आहे। अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे या दोन टीम मध्ये। एका बाजूला विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय मिताली 11 श्री गणेश कासगाव। इनफिल्डच्या वरून खेळतायत, फटका चांगला डीप मध्ये फिल्डर जात आहेत चेंडूवरती, चांगले क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती। एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 4 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात खूप चांगली गेली कारण की 3 षटकांचा सामना आहे मेगा फायनल। आज खऱ्या अर्थाने कॉम्बॉक्स मध्ये मॅडी सर आहेत, पियुष बाबरे सर आहेत, जगदीश पाटील सरांचा आवाज ऐकला आणि राहुल भोईर सरांचा आवाज आपण ऐकला। 5 नामवंत समालोचक आज नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये होते। ओमसाई MTC लाईव्हचं देखील मी विशेष कौतुक करेन। 5 डे नाईट फॉर्मॅट मध्ये त्याने देखील खूप चांगलं कार्य केलंय। यावेळी ट्राय केला टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत। मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत करण लहाने। या षटकामध्ये धावसंख्या आहे 5 यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन 0404 जर्सी क्रमांक परिधान केलाय समीर राऊत यांनी। स्ट्रायकिंगला फलंदाज राकेश आहेत। धावसंख्या 5। हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आणले होते प्रणेश आणि प्रणेशने हा झेलला ड्रॉप केलाय। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। जीवनदान मिळतंय आणि मिळते 1 धाव चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती आहेत। मेगा फायनलचा सामना सुरू आहे कासगाव चषकाचा। एकूण 48 ग्रामीण संघांचा सहभाग होता, त्यामधील 46 संघांचा गाशा गुंडाळलाय। उरलेत फक्त हे 2 संघ, कासगाव आणि भडवल B+ या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे।
पुण्याला ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋतिक करतायत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा, 1 धाव वाचवली आहे, धावसंख्या आहे 9. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप मधून लॉंग ऑफ वरून आले आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय, ड्राईव्ह देखील लगावली होती. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धाव धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक, करण लहाने गोलंदाजी मार्क वरती, फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भडवल बी प्लस या टीमची बिनबाद 15. जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे आणि पारितोषिक घेत आहे प्रणेश टेंबे यांच्या प्रत्येक झेलसाठी. रवींद्र मस्कर आणि महेश धुले, मॅडी धुले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या आहे 15. राज लहाने येत आहेत गोलंदाजी मार्क वरती, धावसंख्या आहे 15. जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आदरणीय किरण शेठ राऊत असतील, आदरणीय हरीश शेठ राऊत असतील, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. षटकार, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी पाहायला मिळते. समाधान खंबाळे, सुधाकर राऊत, वैभव चतुरे, सुमित राऊत, महेश राऊत, रुपेश राऊत, क्रिश राऊत, विघ्नेश खंबाळे, मनोहरजी खंबाळे, रवी खंबाळे, हर्षद टेंबे, जयेश टेंबे, राजेश खंबाळे. पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, सोडून दिलं होतं चेंडूला समीरने आणि पाहतच राहिले पंचांकडे परंतु पंच तटस्थ आहेत आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 21. जयेश टेंबे, राजेश खंबाळे, नवनाथजी राऊत असतील, बारक्या राऊत असतील, प्रफुल्ल चतुरे, हेमंत राणे, राज राणे, हर्षद राऊत, राज खंबाळे, मिलिंद राऊत, गुड्डू राऊत, आदित्य गायकवाड, प्रतीक राऊत या सर्वांची प्रचंड मेहनत आहे. त्यानंतर साहिल मस्कर असतील, सुमित मसने असतील, साहिल वजे, सोहम लहाने, जय टेंबे, दीपेश गायकर, भाविश टेंबे आणि मनोहरजी मसने आणि विश्वनाथ भोईर यांचं देखील मी मनापासून आभार मानेन की 5 दिवस रात्र त्यांनी नक्कीच खूप चांगली जेवणाची व्यवस्था नक्कीच केली. आचार्य आमचे, त्यांच्या हातांना खूप चांगली चव आहे. पुन्हा एकदा लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा येतोय षटकार. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि हे दोन्ही संघ आलेत कासगाव चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. मेगा फायनल चा सामना सुरू आहे. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे आणि या स्पर्धेचं पुन्हा एकदा यशस्वी आयोजन करून दाखवलेलं आहे. किरण शेठ राऊत असतील, हरेश शेठ राऊत असतील आणि संपूर्ण जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव असेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज समीरचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का. विजय गोमारे पुरस्कृत
भडवल बी प्लस या टीमला. लहानेने हा झेल पकडलाय आणि बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या भडवल बी प्लस या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 27. प्रथम बॅटिंग करणाऱ्या विजय गोमारे पुरस्कृत भडवल बी प्लस या टीमची. कमिटीचं मी मनापासून आभार मानेन की 5 दिवस रात्र मला जी संधी दिली. खऱ्या अर्थाने नवनाथ दादा राऊत असतील, समाधान खंबाळे असतील, सुधाकरजी राऊत असतील, वैभव चतुरे असतील, आमच्यासोबत हर्षद टेंबे आहेत, क्रिश राऊत असतील आणि खास करून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक किरण शेठ राऊत असतील आणि हरेश शेठ राऊत असतील. या सर्वांचं आणि जांताराजा क्रीडा मंडळ कासगावचं मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर 5 डे नाईटमध्ये ज्यांनी मला साथ दिली. खऱ्या अर्थाने आज पियुष बाबरे ज्यांनी 3 डे नाईटमध्ये शेकोटी पेटवली आहे, ती शेकोटी विजवायची आहे. यावेळी फटका चांगला आहे, सीमारेषेच्या बाहेर आहे तो षटकार. वरती आलाय हा षटकार. खऱ्या अर्थाने 5 दिवस डे नाईट मध्ये नक्कीच ज्यांनी साथ दिली. मॅडी सर होते 4 दिवस, 3 दिवस पियुष सर होते, जगदीश पाटील सर 2 दिवस होते, राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला, नामवंत समालोचक आपण पाहिले 5 डे नाईट मध्ये. आणि ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी साथ दिली त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकला होता पहिल्या दिवसामध्ये, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून माझा आवाज जगभरामध्ये पोहोचवला, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि त्यानंतर आमचे 3 ऑफिशियल पंच असतील, फिरोज खान सर असतील, बाळा माने सर असतील, DK सर असतील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीपमधून फिल्डर येतील. विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. जयेश टेंबेसाठी सुवर्ण संधी येते. 1 झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे देवीदासजी मसने यांच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन जयेश येत आहेत. धावसंख्या आहे 36. 3 बाद 36 ही धावसंख्या आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये नक्कीच राज भोईर नाही आहेत, त्यांची कमी नक्कीच भासतीये, ती म्हणजेच कासगाव या टीमला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार.
मच जयेश टेंबे यांनी झेल पकडला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये आहे. जयेश टेंबे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आणि डायरेक्ट हिट रनआउट केलं तरी देखील 1000 रुपये. क्या बात आहे. प्रणेश साठी देखील 500 रुपये आहेत. मॅडिसर आणि रवी म्हस्कर यांच्या माध्यमातून नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे. कासगाव या टीमवरती चेंडू द्यायचा आहे. बॅक टू बॅक जर 2 विकेट मिळवले भावेशने तर रवींद्र म्हस्कर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक आणि जर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले तर नक्कीच रवींद्र म्हस्कर यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. 22 साठी ही सुवर्ण संधी. जयेश टेंबे प्रणेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. यावेळी चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि या चेंडूवरती जयेशला शांत ठेवलाय. षटकार आला होता त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 42 धावा. चांगली धावसंख्या बनवली आहे कासगाव या टीमच्या समोर. अंतिम चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो पॉईंटच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. खूप चांगले क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला आणि मिळतील 2 धावा आणि रनआउट होतोय. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागतीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. भडवल बी या संघाने कासगाव या संघासमोर 18 चेंडू बनवायच्या धावा 45. या सामन्यामध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला इथून 15.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेरल आमचे अत्यंत जवळचे मित्र पियुष बाबरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. क्या बात आहे बघा. दानशूर व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी आहे. ती म्हणजेच मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने जर ही स्पर्धा हा सामना जिंकला कासगाव चषकाचा चॅम्पियन संघ झाला तर आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून गोवा ट्रिप ग्रँड एंट्री आपण पाहतात. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाची ओपनिंग पेअर करण लहाने आणि त्याच्या सोबतीनं राज लहाने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना या अंतिम सामन्यासाठी
अंतिम लढतीसाठी अंतिम युद्धासाठी तयार झालेले आहेत हे दोन्हीही फलंदाज. 18 बॉल मध्ये 45 धावसंख्येची गरज आहे. यासाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या शेवटच्या क्षणामध्ये आपण आता उतरलेलो आहे. एकीकडे गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये तर दुसरीकडे संपूर्ण कर्जत तालुक्याला रिप्रेझेंट करणारा बडवल बी प्लस हा संघ. विजय शेठ गोमारे यांना पुरस्कृत केलेला बडवल संघ इन ऍक्शन. बडवल संघ जर कासगाव चषकामध्ये चॅम्पियन ठरला तर मयूर पवार यांच्या वतीनं संपूर्ण स्क्वॉडला टी शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात येईल. 45 धावसंख्येचं टार्गेट. मेगा फायनल ग्रँड फिनाले तुमच्या सोबत. आपण या मोठ्या स्पर्धेचे साक्षीदार होत आहोत. अठरा चेंडूंमध्ये 45. पहिला चेंडू टाकण्यासाठी अनुराग तयार. पहिलाच बॉल प्रॉपर यॉर्कर लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. पहिल्याच बॉल न विध्वंसक सुरुवात केलेली अनुरागच्या वतीनं. प्रतीक टेंबे आणि प्रणेश लहाने यांच्या वतीनं कासगाव संघ जर चॅम्पियन ठरला तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या जिंकल्याबद्दल त्यांना टी शर्ट अर्थातच जर्सी स्पॉन्सर्ड करण्यात येणार आहे. फुल टॉस पुन्हा एकदा खोला तुझा पाठीमागे चालला चेंडू. क्षेत्ररक्षक मनीष पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. शक्यता रनआउट शेवटी थोडासा खराब. 2 धावांनी इथून सुरुवात झालेली आहे मॅचला. 45चं टार्गेट आहे. श्री गणेश मिताली 11 कासगाव बनाम विजय शेठ गोमारे पुरस्कृत बडवल बी प्लस संघ इन ऍक्शन. 18 बॉल मध्ये टार्गेट 45 आहे. 2 बॉल मध्ये 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 48 संघांचा सहभाग. त्यामधील 2 संघ वर्चस्व आज मैदानाच्या आतमध्ये गाजवत आहेत. हो चांगला चेंडू. वेगवान चेंडू. लक्षित चाकती वरतून चाललाय चेंडू. डॉट बॉल न सुरुवात केलेली आहे आणि तिसरा बॉल देखील इथून डॉट फेकत असताना अनुराग सोनावले. ही मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक भरपूर महत्वपूर्ण राहणार आहे दोन्ही षटकांसाठी. अंतिम टप्प्यामध्ये ज्या धावा प्रमोदच्या बॅटमधून आल्या त्या कदाचित फायदेशीर ठरतील. या सेकंड इनिंग मध्ये ग्रँड फिनाले रंगत असताना दोन्ही टीमला फायनल गाजवायची आहे. हो क्लीन बॉल. अनुराग सोनावले न यस्ती वाकवली करण लहाने यांची. पहिला मोठा धक्का बसलेला आहे कासगाव टीमला. फलंदाज बाद. बाहेर करण लहाने प्लेड ऑन झाले. बॅटचे आतली काढा लागली आणि त्यानंतर सरळ मधल्या यष्टी वरती जाऊन चेंडू आदळला. ऍक्शन रिप्ले आणि त्यानंतर खेळाडूंचा जल्लोष. त्यांना या विकेटचं महत्व माहिती आहे. 1 गडी बाद 2 धावा. अंतिमचे 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 14 बॉल मध्ये 43 धावसंख्येचं इक्वेशन आता उरलेलं आहे. छोट्या जॅकी ग्रुप कासगाव यांच्या वतीनं भावेशने जर 3 बॉल मध्ये 3 सलग षटका ठोकले तर त्याच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. 2 धावा पुस्तकावरती. 14 बॉल मध्ये 43 धावा. या 2 बॉल वरती भरपूर काय निर्भर आहे दोन्ही संघांसाठी. लॉफ करतात आडवा बॅटनं वॅकेंड एरिया. आउटफील्ड फास्ट आहे. नाही थांबणार चेंडू. सरळ चालला डीप फाईन लेग. बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 चौकार. डीजे ऑन साइडला जवळपास डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 22च्या बॅटमधून आलाय सुंदर चौकार. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 1 गडी बाद 6 धावा. एसएनच्या पाठीमागे पंकज मस्कर यांना तुम्ही पाहताय. प्रमोद पाटील काहीतरी कानमंत्र देत असताना अनुराग यांना राकेश पाटीलनं चांगलं संघाला सावरलेलं आहे. हे दोन्ही संघ वाकसच्या क्रीडांगणावरती इन ऍक्शन होते. तिथे पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि इथं या कासगाव चषकामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ते लढत असताना. हो चांगला चेंडू आहे. फटका बॅटला लागलाय जरूर चेंडू. नाही थांबणार. बॉल जाईल डीप फाईन लेग सीमा पार. 22च्या बॅटमधून सलगचा
दुसरा 4 आलेला म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 10 धावा धाबा पुस्तकावर. बारा बॉल मध्ये आता विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. रवींद्र म्हसकर जे या संपूर्ण संघाला ॲज अ मेंटॉर म्हणून त्याने प्रत्येक क्षणामध्ये गाईड केलेला आहे, त्यांचा सुद्धा जर्सी क्रमांक आहे 35. आता 12 बॉल मध्ये चेस होतील का धावा 35. 12 बॉल 35चं इक्वेशन आता बाकी राहिलेलं आहे. ग्रँड फिनाले. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर, दोन्ही संघांना जिंकणे जरूर. आज की शाम किसके होगी नाम, या होगी पंकज के नाम, या होगी करण के नाम. लॉफ करतात आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड फटका. टायमिंग प्रॉपर झालेलं आहे. बॉल सीमा पार. युजिट सिक्सर. सो मच डीजे प्रॉपर कनेक्ट झालेला आहे. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 3 सलग षटकार जर ठोकले. रवींद्रजी म्हसकर साहेबांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक. वेगवान चेंडूची हाताळणी करण्यात आलेली आहे. थोडासा दूर ठेवला, थोडासा प्रेशर बनलेला गोलंदाजी करणाऱ्या बडवल टीमच्या पंकज वरती देखील. वाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 17 या धावसंख्येवरती सहजतेने हार मानेल तो कासगाव संघ कसला. आतापर्यंत चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. आता फायनल लढत आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता. हो
10 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. पंकज मस्कर बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजे राज. 10 बॉल 26. पंकज मस्कर ऑन बॉलिंग मार्क. ग्रँड फिनाले पैसा वसूल मुकाबला. दोन्ही टीमचे पाठीराखे अजूनही उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूयात. वेगवान चेंडू टाकलेला, हरकत करून निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इक्वेशन मध्ये चेंजेस. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहील. 9 मध्ये 26. पंकज मस्कर टीम कॅप्टन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या खेळाडूनं लीड केलेला या संपूर्ण टीमला. आता 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 26 ची गरज आहे. मेगा फायनल तुम्ही एन्जॉय करतायत. ओ लेग स्टिक कदाचित मिस करतो. यस नक्कीच राजला आणि थोडासा नाराज आहे. बॅटन बॉलचा जर संपर्क आला असता तर कदाचित चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. वाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. इक्वेशन मध्ये थोडस बदल होत असताना आता 9 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 9 मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीला असं वाटलं करण लहानीची विकेट गेल्याच्या नंतर की पहिल्या ओव्हरमध्ये अनुराग वर्चस्व गाजवेल आणि एकतर्फे सामना होतो की काय, परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती 22 जे 2 चौकार आले त्या कारणास्तव कासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 25 ची गरज आहे. 9 बॉल 25 धावा. 25 करायच्यात 9 बॉल मध्ये. गोलंदाज या स्ट्रायकिंग एंडला राज. वेगवान चेंडू टो एंडला लागला बॉल. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. समीरनं टिपली आहे झेल. वेल जस्ट कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा बसलेला आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमला 20 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. थँक्यू सो मच डीजे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येत असताना समीर माळीनं डीप मध्ये जबरदस्त जेल पकडलेली. आता 8 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 8 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरच्या ज्या अंतिम बॉलवरती 2 चौकार आले तशा प्रकारचे 2 या अंतिम चेंडूवरती फटके येतील का? श्री गणेश कासगाव बनाम भडवल B+ या 2 टीम मध्ये सुरू आहे मेगा मुकाबला. लॉक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. सरळ खेळलेत V मध्ये. लॉंगॉनला चेंडू चालला. क्षेत्ररक्षक उमेश डाऊन द बॉल पोहोचतात. फक्त सिंगल या बॉलवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 21 वरती. आता इक्वेशन 7 बॉल मध्ये 24 या धावसंख्येचं शिल्लक राहिलेलं आहे. 48 संघांना एकंदरीत सहभाग करण्यात आलेला आहे आणि या 48 संघांमधून 2 संघ या अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत. 7 मध्ये 24. नो बॉल. पंचांना कॉल इथून केलेला आहे. ओव्हरस्टेपिंग झालेला असा पंचांचा इशारा आलेला. नो बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क आलेला नाहीये. भरपूरच दूर फ्रंट फूट पडलेला त्या कारणास्तव पंचांना नो बॉल इथून घोषित केलेला. एक्स्ट्रा रन जरूर मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ते 22 वरती. विजयासाठी आता इक्वेशन 7 बॉल 23 धावसंख्येचं. फ्री हिट. मोठा फटका आला तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येणार आहे. 6 बॉल मध्ये किती धावा शिल्लक राहतील हे पाहणं गरजेचं. 7 बॉल 23. वाडवा बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता. स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचण्या अगोदर संदीपला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. आता बॉल बाकी राहिले ते 6. विजयासाठी 23 धावांची गरज. अंतिम सामना जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषकाची
ही अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आता बॉल बाकी राहिलेले 6 विजयासाठी कंपल्सरी 23 धावसंख्येची गरज आहे. रवींद्रजी मस्कर यांच्या वतीनं जर 4 षटकार कुठल्याही फलंदाजाने ठोकले तर तब्बल 10,000 रुपयांचा पारितोषिक देण्यात येणार आहे. 6 बॉलचा खेळ बाकी, 6 मध्ये 23 धावसंख्येची गरज. पैसे जमा करू, भेटतील. 6 बॉलचा खेळ बाकी, 6 मध्ये 23. मेगा फायनल कासगाव चषकावरती आदिराज्य संघ कुठला गाजवेल, कासगाव की भडवल? पहिला बॉल ताबडतोब उत्तर दिलेला आहे. इरादे स्पष्ट करत असताना ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय अवय सपर, ठोकला षटकार. थँक्यू सो मच डीजे. भावेशच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटकार. भावेशनं पहिला बॉल वरती चौकार टोकला, दुसरा बॉल त्याने फेस केला तेव्हा चौकार मारला आणि आता त्याला स्ट्राईक मिळाली. त्याने पहिल्याच बॉल वरती षटकारानं भव्य स्वागत केलेलं आहे. आता बॉल बाकी राहिलेले ते 5. विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. उमेश जामकरे बॉलिंग मार्क वरती आहे तर बॅटिंग मार्क वरती आहे भावेश लहाने. 5 बॉल 17 धावा. लॉफ करतात, आणखीन एक मोठा फटका ठोकलेला भावेश. ही इज ऑन फायर नाउ. 1 मोर बिग हिट, 1 मोर सिक्सर. जॅकी छोटा ग्रुप यांच्या वतीनं पारितोषिक आहे. भावेशनं जर अजून एक षटकार ठोकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर कासगाव संघ जर जिंकला तर या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान किरण शेट राऊत साहेबांच्या वतीनं संपूर्ण टीमला गोवा ट्रिप आहे आणि भावेशने जर मॅच जिंकून दिली तर त्याची खास सोय गोवा येथे करण्यात येणार आहे. आता बघूया 4 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 4 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. आता मजा आली या मॅच मध्ये. दोन्ही आपण पाहतात संघ हार मानायला तयार नाहीयेत. प्रत्येक बॉल वरती रणनीती बदलत असताना कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से कम. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 11ची गरज. तिसरा ठोकलाय. सलगचे 3 आलेले उमेशच्या बॅटमधून. 3रा षटकार. थँक्यू. चला ज्यानी ज्यानी बक्षीस लावलेलं आहे ते बक्षीस पोहोचवा. रवींद्र मस्कर साहेब चला 5000 येऊ द्यात. आणखीन 10 नाही 5 बोलले होते, मीच 10 केले होते. सलग 3 षटकार ठोकलेले आहेत. भावेश लहान यानं भावेश देखील सांगत असताना इलाका हमारा और धमाका भी हमारा. सामना कोणी जिंकू द्यात, प्रथमतः बेल्स पंचांकडे जमा करायचे त्याची नोंद घ्या. पंचांना सुद्धा सूचना आहे की एलईडी बेल्स आहेत त्या बेल्स आपण सुरुवातीला पिक करा. 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 बॉल मध्ये आता 5 धावसंख्येची गरज आहे. काय रंगला हा सामना. मिताली 11 श्री गणेश कासगाव बनाम भडवल B+.
जाकी छोटा ग्रुप यांच्या वतीनं आणखीन एक षटकार ठोकला तर आणखीन 1000 रुपयांचं पारितोषिक प्लस आयुष म्हात्रे यांच्या वतीने एक षटकार जर ठोकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. क्रिश राऊत यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. भावेशला आणखीन एक षटकार ठोकला तर 3 बॉल मध्ये आता 5 धावसंख्येची गरज आहे. काय रंगलाय हा सामना, जिथे 6 बॉल मध्ये विजयासाठी 23 करायच्या होत्या, आता 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज राहिलेली आहे. खडे खडे षटकार ठोकतोय, खडे खडे आक्रमण करतोय. किरण शेठ राऊत या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या वतीनं भावेशने जर आणखीन एक षटकार ठोकला तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. 3 बॉल 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेश लहाने, बॉलिंग मार्क वरती उमेश. जेल जेल कॅच इथून कॅरी केलेली आहे. फलंदाजीतून बाद उमेशला सफलता. कॅच कॅरी केले पंकज मस्करनं. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण होत असताना आता 2 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 5 धावेंची गरज. बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये युद्ध जिंकण्याच्या अगोदर स्वतःच्या मनातलं युद्ध आधी जिंकावं लागतं. कदाचित भावेशकडे गमावण्यासाठी काही नव्हतं, परंतु कमवण्यासाठी भरपूर काही होतं. त्या कारणास्तव फ्री माइंडेड बॅटिंग त्याच्या वतीने झाली. 3 षटकार त्याने ठोकले. आता इक्वेशन आलेलं आहे. 2 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. 2 बॉल आहेत उमेशकडे. भविष्य निर्भर आहे कासगाव टीमचं, भविष्य निर्भर आहे बडवल टीमचं. अवेद जेलची शक्यता. गोलंदाज डाऊन द बॉल पकडली आहे जेल. फलंदाज बाद. आता 1 बॉल 5 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आता 1 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. विजय शेठ गोमारे पुरस्कृत बडवल B+, तर दुसरीकडे मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ इन ऍक्शन आहे. 1 बॉल 5 धावा. अंगावरती शार आणणारा सामना. या गुलाबी थंडीमध्ये नक्कीच गरमीचा एहसास करून देणारा हा सामना. बसलेले प्रेक्षक आता उभे झालेले आहेत. उत्कंठा शिगेले पोहोचलेली आहे. कशी फायनल पाहिजे होती, अशी फायनल प्रेक्षकांना पाहिजे होती. जाणता राजा क्रीडा मंडळ आयोजित कासगाव चषकाचा चॅम्पियन संघ कुठला? कासगाव की बडवल, बडवल की कासगाव? जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 5 रन. एक बॉल 5 ची गरज असताना जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषकाचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे. विजय शेठ गोमारे पुरस्कृत बडवल B+.
संघाचा देखील